नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील डहाणूमधून माणुसकीला काळीमा फासणारी आणि प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। जिवंतपणे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही हाल अपेष्टा अशी धक्कादायक परिस्थिती धुंदलवाडी येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे। धुंदलवाडी येथील 40 वर्षीय सुनील मुकणे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागला। पावसाळ्यामुळे स्मशानभूमी परिसर पाण्याखाली गेल्याने मृतदेह दफन करण्यासाठी ग्रामस्थांना वाहत्या नदीच्या पात्रातून मृतदेह घेऊन नदी पार करण्याची वेळ आली। या संपूर्ण घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला असून तो पाहून प्रशासनाच्या मूलभूत सुविधांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार शासनाने उभारलेली स्मशानभूमीच नदी पात्रालगत असल्याने पावसाळ्यात ती पाण्याखाली जाते आणि अंत्यसंस्कारासाठी तिचा वापर करणे अशक्य होते। त्यातच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक लाकूड उपलब्ध न झाल्याने सुनील मुकणे यांच्या कुटुंबियांना मृतदेह दफन करण्याचा निर्णय घ्यावा लागला। मात्र दफनभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी ही नदी ओलांडणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी धोकादायक परिस्थितीत वाहत्या पाण्यातून मृतदेह नदी पार केला। एकीकडे विकास आणि मूलभूत सुविधांचा दावा केला जात असताना दुसरीकडे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने या घटनेतून समोर आले आहे। पावसाळ्यात स्मशानभूमी पाण्याखाली जाण्याची परिस्थिती असताना पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? ग्रामस्थांना मृतदेह घेऊन वाहत्या पाण्यातून नदी का ओलांडावा लागली? असे अनेक सवाल आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होत आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।